नमस्कार. उन्हाळ्यामध्ये कैरीचं सीझन आलं की आपण वर्षभराच्या साठवणीसाठी कैरीचे विविध प्रकारची लोणची, मुरंबे बनवून ठेवत असतो. यामधील एक प्रकार म्हणजे लग्नामध्ये बनवली जाणारी लुंजी किंवा मेथांबा. हे आज आपण मेथांबा बनवणार आहोत. मेथांबा किंवा लुंजी बनवण्यासाठी इथे आपण तोतापुरी कैरीचा वापर केलेला आहे. मेथांबा किंवा लुंजी वर्षभर टिकण्यासाठी इथे आपण जी कैरी घेतो ती टणक असावी. कैरी टणक आणि हिरवीगार असेल तर लुंजी किंवा मेथांबा छान वर्षभर टिकला जातो. कैरी स्वच्छ धुवून झाल्यानंतर मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहे. इथे आपण आता मसाल्यामध्ये 1 चमचा मेथी, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप आणि 1 चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा आपण इथे सैंधव मीठाचा वापर करणार आहोत. आवडत असल्यास वापरू शकता, नसेल आवडत तर नाही वापर केला तरी सुद्धा चालेल. कढईमध्ये 1 ते 2 छोटे चमचे आपण इथे तेलाचा वापर केलेला आहे. तेल जास्त वापरायचं नाही आहे, फक्त फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर इथे आपण पाव चमचा मोहरीचा वापर केलेला आहे. मोहरी आवडत नसल्यास नाही वापर केला तरी सुद्धा चालेल. मोहरी तळल्यानंतर इथे आपण 1 चमचा मेथी दाण्यांचा वापर करणार आहोत. मेथी फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. मेथी साधारण परतून झाल्यानंतर 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरे, बडीशोप आणि जिरे फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर 1 मिनिटवर आपण मेथी दाणे, बडीशोप आणि जिरे छान परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला इथे आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. पाव चमचा हळद आणि 1 चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे. गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका, स्लो गॅसवरच आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत. इथे आता मसाले परतून झाल्यानंतर इथे आपण कैरीच्या ज्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत, पाण्याचा वापर न करता ह्या कैरी आपण आता फोडणीमध्ये परतून घेणार आहोत. तर हा मेथांबा बनवण्यासाठी इथे आपण 1 थेंबही पाण्याचा वापर करायचा नाही आहे. पाण्याचा वापर न करता हा मेथांबा बनवला तर नक्कीच वर्षभर छान टिकला जातो. गॅसची फ्लेम स्लो ठेवून फोडणीमध्ये कैरीचे तुकडे आहेत ते छान परतून घ्यायचे आहे. फोडणीमध्ये कच्च्या कैरीचे तुकडे परतून झालेले आहेत. इथे आपण आता सुरुवातीलाच चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. सुरुवातीलाच मिठाचा वापर केल्यामुळे साधारण कैरी मऊसर होते, त्याच्यामुळे आपण सुरुवातीलाच चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. पाव चमचा सैंधव मीठ आणि पाव चमचा आपण इथे साधं मीठ घेतलेलं आहे. इथे तुम्ही कोणतंही मीठ वापरू शकता. इथे आपण आता मीठ व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. इथे आपण आता 1 मिनिटभर कच्च्या कैरीचे तुकडे आहेत ते मिठामध्ये व्यवस्थित असे परतून घेणार आहोत. मिठाचा वापर केल्यानंतर कच्ची कैरी व्यवस्थित अशी परतून झालेली आहे. इथे आपण आता 1 मोठी वाटीभर बारीक करून घेतलेल्या गुळाचा वापर करणार आहोत. इथे तुम्ही कैरी कोणती म्हणजे कितपत आंबट वापरत आहात त्याच्यानुसार तुम्ही गुळाचा वापर करायचा आहे. इथे आपण तोतापुरी कैरी वापरलेली आहे. तोतापुरी कैरी जास्त आंबट नसते, त्याच्यामुळे 1 वाटीभर मी बारीक करून घेतलेलं गुळाचा वापर केलेला आहे. कैरी कोणती वापरतो याच्यावर गुळाचं प्रमाण अवलंबून असतं. इथे आपण तोतापुरी कैरी वापरलेली आहे, त्याच्यामुळे इथे आपण 1 वाटीभर बारीक करून घेतलेल्या गुळाचा वापर केलेला आहे. तुम्ही घेतलेली कैरी जर आंबट असेल तर तुम्ही 1/2 वाटीसुद्धा गुळाचा वापर करू शकता. इथे पण आता ही लुंजी किंवा मेथांबा बनवण्यासाठी पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे. गॅसची फ्लेमसुद्धा अगदी स्लो ठेवायची आहे. मोठ्या गॅसवर आपल्याला ही लुंजी बनवायची नाही आहे, कारण इथे आपण पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला हा मेथांबा म्हणजेच लुंजी बनवायची आहे. जसजसं गूळ विरघळायला लागतो तसं तसं मिश्रण पातळ होत जातं. इथे पाहू शकता गूळ छान विरघळलेला आहे. आपल्याला आता गुळामध्येच ही कच्ची कैरी शिजवून घ्यायची आहे. कैरी शिजल्यानंतर छान घट्टसर असा हा पाक तयार होतो, म्हणजे साधारण 1 तारी पाक तयार होतो. साधारण पाक घट्ट होत आलेला आहे. इथे आपण आता पाहूया 1 तारी पाक तयार करून झालेला असेल तर इथे गॅस बंद करायचा आहे. 1 तारी पाक नंतर इथे आपण जास्त वेळ गॅसवर ठेवायचं नाही आहे, गॅस बंद करून टाकायचा आहे. तर इथे पाहू शकता 1 तारी पाक तयार करून झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे. हा मेथांबा म्हणजेच लुंजी बनवण्यासाठी इथे आपण 1 थेंबही पाण्याचा वापर केलेला नाही आहे, त्याच्यामुळे हा मेथांबा छान वर्षभर टिकला जातो. मेथांबा म्हणजे लुंजी वर्षभर टिकण्यासाठी एखाद्या काचेच्या बरणीचा वापर करायचा. काचेची बरणी कोरडी अगदी कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची. मेथांबा छान थंड झाल्यानंतरच काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा. छान वर्षभर टिकला जातो. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.